नवीन आठवडा, नवीन प्रेरणा। पुन्हा एकदा नव्या आठवड्याची प्रेरणादायी सुरुवात आपण करणार आहोत। रस्त्यावर खडी फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जोडप्याच्या मुलाने एमपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवत अनेकांसमोर एक आदर्श मांडला आहे। वाशिम जिल्ह्यातील सुनील खासकड यांची ही कहाणी तुम्हाला प्रेरित केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड मोठे यश संपादन करणाऱ्या या सुनील खासकड यांची नेमकी स्टोरी काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। वाशिम जिल्ह्यातील रणजित नगर लाभन तांड्यावर जन्मलेल्या सुनील खासकड यांची कहाणी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या अनोख्या प्रवासाची साक्ष देते। सुनील यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले। आई वडील रस्त्यावर खडी फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। गरिबीच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचे सुनील यांना लहानपणीच उमगले होते। मात्र शिक्षणाच्या वाटा सोप्या नव्हत्या। घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना मजुरी करून आणि मित्रांकडून पुस्तके उसने घेऊन अभ्यास करावा लागत होता। महागड्या क्लासेसला जाता न आल्याने त्यांनी मेहनतीवर भर दिला आणि मुक्त विद्यापीठातून BA ची पदवी मिळवून त्यांनी आपल्या स्वप्नांना आकार द्यायला सुरुवात केली। जो थांबला तो संपला हे लक्षात ठेवत सुनील यांनी संकटांना पाहून कधीही आपला प्रवास थांबवला नाही। पुढे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुनील संभाजीनगरला गेले। मात्र पहिल्या 2 प्रयत्नात त्यांना अपयश आले। 2018 मध्ये काही गुणांच्या फरकाने ते अपयशी ठरले आणि 2019 मध्ये फक्त 4 गुणांनी मागे पडले। मात्र या अपयशामुळे ते खचले नाहीत, उलट त्यांनी अधिक जोमाने अभ्यास सुरू ठेवला। त्याच काळात त्यांच्या आई वडिलांनी लग्नाचा आग्रह धरला। अखेर 2020 मध्ये त्यांचा विवाह उर्मिला यांच्यासोबत झाला, ज्या धाराशिव जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत होत्या। लग्न झाले तेव्हा सुनील यांच्याकडे नोकरी नव्हती, मात्र पत्नीने त्यांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला, जी त्यांची खरी ताकद बनली। अपयशाच्या सावटातही हार न मानता सुनील यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि 3ऱ्या प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला। हे यश केवळ त्यांच्या एकट्याचे नव्हते, तर त्यांच्या सोबत त्यांच्या आई वडिलांचे, पत्नीचे आणि मित्रांचेही होते। सुनील यांचे कष्ट आणि त्यांना त्यांच्या माणसांची मिळालेली सोबत फळाला आली होती। तर त्यांच्या या यशाची बातमी कळताच संपूर्ण तांड्यावर आनंदाची लाट उसळली। प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधने आणि कष्ट करूनही सतत पदरी पडणारा अपयश यातून खचून न जाता सुनील खासकड यांनी सिद्ध केले की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द, मेहनत आणि सातत्य यांचा योग्य मेळ साधल्यास यश नक्कीच मिळते। त्यांच्या संघर्षाच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे। तर तुम्हाला सुनील खासकड यांची ही स्टोरी कशी वाटली यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।